स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी काल लाईव्ह घेतली होती. त्या लाईव्हमध्ये एक पूजा नावानं आयडी आहे. मी इथे स्क्रीनशॉट देईल लावून. आणि याच्या अगोदर पण त्या ताईचं म्हणजे बऱ्याच वेळेला मला ना, मी जेव्हा आपण लाईव्ह घ्यायची त्यावेळेला मला त्यांचे कमेंट असायच्या. तर मी त्यांना बोलली होती, माझ्या लाईव्हवरती राहुल दादा पण असतात, तर त्यांना थोडंसं चुकीचं बोलायचं त्या राहुल दादाला. तर त्या ताईला एकच सांगायचं आहे की पहिली गोष्ट मला एक मेन मुद्द्याकडे तर आपण जाऊच, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, पण मला एक पहिल्यांदा एक थोडंसं बोलायचं आहे. प्लीज तेवढं सर्वांनी ऐकून घ्या. आणि मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, आपण एखाद्याच्या लाईव्हवरती जातो तर त्याच्याबद्दलच बोलायला पाहिजे ना की दुसऱ्या तिसऱ्याच्याबद्दल बोलायला पाहिजे असं मला वाटतं. त्या ताईला मी खूप वेळेस वॉर्निंग दिली की तुम्ही लाईव्हमध्ये असं कुणालाही बोलू नका, कुणालाही जज करायचा आपल्याला काहीही अधिकार नाही आहे. आणि राहिला प्रश्न करिश्माच्या लग्नाला कोण का आल्यानंतरला कोण काय केलं, कोण करिश्मा कुणाचे उपकार विसरली, एवढं केलं तेवढं केलं, तर मला एकच सांगायचं आहे, करिश्माच्या लग्नाला मी पण गेली होती आणि तिनं कुणाला बोलवलेलं नव्हतं लग्नाला की बाई लग्नाला या ना असं करा म्हणून. प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या स्वार्थामुळे तिथं लग्नाला गेले होते आणि स्वार्थ हा एकच होता की तिच्यामुळं चॅनलला व्ह्यू येतील, व्हिडिओजला व्ह्यू येतील. मी स्पष्ट बोलते, चॅनलला व्ह्यू येतील हा एकच स्वार्थ होता तिथं जाणाऱ्याचा, प्रत्येकाचा, माझा पण आम्ही तिथे गेल्याच्या नंतरला आता आपण एखाद्याच्या लग्नाला आलेलं आहे, तर लग्नाला आल्याच्या नंतरला आपण पाहुण्याच्या जरी लग्नाला गेलो तर तिथं काही ना काही आपल्याला करावंच लागतं, कारण लग्न घर असतं, करणं गरजेचं आहे. असं नाही की कोण मी एखाद्याने समजा मी एक्झाम्पल देते, एखाद्या व्यक्तीने तिथं खूप काही केलं पण त्या व्यक्तीला करिश्मानं पण खूप मदत केलेली आहे आणि करिश्मामुळंच चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत. आणि आत्ता पण तुम्ही माझ्या पण व्हिडिओला जाऊन बघा, ज्या व्हिडिओमध्ये करिश्मा असते त्याच व्हिडिओला व्ह्यू जास्त येतात. आणि दुसऱ्याच्या पण चॅनलला तुम्ही जाऊन पहा, ज्या चॅनलमध्ये करिश्मा किंवा तिचं नाव असतं त्याच चॅनलला जास्त व्ह्यू असतात. आदितीताई असो, मी असो, कोणीही असो, करिश्मामुळं व्ह्यू आहेत आणि करिश्मामुळं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि करिश्मानं तर मला तर मॉनिटाईज झालेलं चॅनल दिले डायरेक्टली, सगळं मांडून ताट म्हणजे गरम गरम सगळं मांडून वगैरे फक्त खायसाठी दिलेलं आहे, मी तर असं म्हणणार. आणि जर समजा एवढं करून पण तुम्ही त्या उपकाराची भाषा विसरले आणि स्वतः काय केलं हे फक्त उपकार इतरांना सांगत बसाल तर हे चुकीचं आहे. आणि फेक आय डी बनवायची आणि कमेंट कुणाच्या पण लाईव्हला जायचं, माझ्या म्हणा, आदितीताईच्या म्हणा, करिश्माच्या लाईव्हला जायचं आणि म्हणायचं नाही फलाण्याने तुझ्यासाठी एवढं केलं होतं, डॅशने तुझ्यासाठी एवढं केलं होतं, तू विसरली. अरे हिंमत असेल तर स्वतःच्या आय डीने बोला ना, स्वतःच्या आय डीने बोला, मग उत्तर भेटेल ना बरोबर, कोण कुणासाठी काय केलं काय नाही हे मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळं माझ्या तरी लाईव्हला येऊन कोणी मला ज्ञान देऊ नका की त्या व्यक्तीनं एवढं केली, त्या व्यक्तीसाठी ती व्यक्ती उपकार विसरली फलानं गिसताना आपल्याला नका सांगू ते. आणि मला हे पण माहिती आहे की समोरची व्यक्ती, मी इथं कमेंट लावा आणि कितपत बरोबर आहे बघा की म्हणे असं एवढे नवरे असतात तेवढे नवरे असतात. अरे तिचं एक सोशल मीडियावरती आहे, तिच्यासोबत पहिल्या नवऱ्यांसोबत तसं झालं म्हणून तिनं दुसरं ह्याच्यासोबत ठेवलं आणि तेही तिला धोका भेटला, त्याच्यात तिची काय चुकी आहे? मला सांगा, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये करिश्माची काय चुकी आहे? करिश्माला लोकांनी धोका दिलेला आहे, करिश्माने कधीच कुणाला धोका दिलेला नाही आहे आणि ती होईल तेवढी सगळ्यांची मदतच करते, आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि ती त्या बदल्यात कुणाकडनं काही अपेक्षा ठेवत नाही, पहिली मोठी गोष्ट. आणि लोकांची सवय आहे तिच्याकडनं मदत घेऊन मदत नाही भेटली म्हणायला की नाही हिंमत लागती, सुंदर असेल तरच हे होतं. माहिती आहे किती सुंदर कोण आहे आणि कुणामुळं कुणाचं चॅनल चालतं हे पण मला माहिती आहे. आणि प्लस मला एक महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे एवढं जे काही उडतात ना दुसऱ्याच्या म्हणजे फेक आयडिया बनवून जे सांगतात ना स्वतःबद्दलच एवढं केलं आणि तेवढं केलं, तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की बाबा चिमण्यांनो तेवढं नका उडू, कारण तुम्ही जे जे काही बोललेलं आहे ना कॉलवरती त्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडं. वेळ आली तर मी त्या रेकॉर्डिंग सोशल मीडियावर वाजवायला मागं पुढं पाहणार नाही. आणि राहिला प्रश्न ते जे कमेंट करताना तुम्ही की मला त्यांना इतकं असं घाणेरडंपणा वाटतं ना, म्हणजे एक बाईची किती दुश्मन असते, बरोबर आहे. बायका जर बायकांवरती स्वतः जळू लागल्या ना तर बाकी कुणाची गरजच नाही आहे दुनियामध्ये, कारण इतकं जलसपणा. अरे आठवा करिश्मानं तुमच्यासाठी काय केलं आहे, आठवा थोडंसं, फ्लॅशबॅकमध्ये जा मग समजा. नाही चॅनलला व्ह्यू नव्हते, काही नव्हते, 100-200 व्ह्यू होते आणि ज्या वेळेला करिश्मानं
करिश्माच्या लग्नाला गेल्याच्या नंतरला व्हिडिओ पडले, त्या व्हिडिओमुळंच चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. त्यामुळं प्लीज मी सांगते, माझ्या तरी लाईव्हवरती येऊन फेक आयडिया करून कुणाबद्दल काही बोलायचं नाही आहे. आणि राहिला प्रश्न करिश्मानं कुणासाठी काय केलं आणि काय नाही, हे तुम्हाला हळूहळू पुढं समजायलाच सगळ्या काही गोष्टी. तर मला एकच म्हणायचं आहे, आता करिश्मानं माझी एवढी मोठी मदत केली, तिचं त्याच्यात काहीच स्वार्थ नव्हता, तिनं माझ्याकडनं काही मागितलेलं नाही. तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की ती स्वार्थी आहे, तिनं विसरलं, हे केलं ते केलं. अरे पण मी तिथं होते स्वतः. मला फक्त ते कालच्या माझ्या लाईव्हला ज्या ताईंनी कमेंट केली ती, हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी बनवते आहे, कोणीही पर्सनली घेऊ नये. आणि मी ते स्क्रीनशॉट लावूनच देणार आहे. आणि मी स्वतः बघितलेलं आहे की करिश्मानं काय केलेलं आहे आणि काय केलेलं नाही आहे, आणि तिच्यासाठी कोण काय केलेलं आहे हे. आणि राहिला प्रश्न कुणासोबत किती नवरे करतो, काय नाही करतो, हे जे नावं ठेवणारे आहेत ना, हिचं सोशल मीडियावरती आहे म्हणून तुम्ही एवढं फुदकणे आणताय. असे कित्येक जण आहेत, आम्ही डोळ्यानं पाहिले, त्यांचे नखरे फोटोग्राफरसुद्धा कमी पडले होते. मला तो विषय नाही घ्यायचा, पण आम्हीच काय तिथं जेवढे पण होते लोक, तिथे सगळ्यांनी नोटीस केलेलं आहे, सगळ्यांनी ते शब्द बोललेलं आहे की एवढं फोटोग्राफरसोबत हे करणं, हसणं, खेळणं, बोलणं, एवढं कसं काय क्लोज होणं, सगळ्या गोष्टी समजतात. तर कोणी काही इथं धुतलेल्या तांदळाचं नाही आहे. त्यामुळं प्लीज प्रत्येक ह्याला करिश्माला टार्गेट करणं बंद करा तुम्ही लोक. आणि मला काय म्हणायचं आहे, तुम्ही म्हणजे एखादी बाई असूनच एवढं घाणेरडा विचार करता. आणि ते लाईव्हवरती माझ्या एवढं घाण बोलताना ते ताई म्हणायचं पण लायकीचे नाही आहे, ती एवढं घाण बोलती ना, एवढं घाण बोलती. तिला 2 वेळेस वॉर्निंग दिली मी लाईव्हमध्ये की प्लीज मला असं बोलू नको, तरी तिचं बोलणं थांबतच नाही. चालूच आहे, चालूच आहे, चालूच आहे. अरे तुम्ही एखाद्याबद्दल काही माहिती नसताना बोलणं हे चुकीचं आहे. आणि जर समजा अख्ख्या सोशल मीडियावरती जेव्हा एखाद्याची लाईव्ह भले चालू, माझे लाईव्ह 2-4 जणी बघू, किती जण बघू, माझ्या लाईव्हला 0 लोक असो, पण तरी पण तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. तर माझ्या लाईव्हवरती येऊन तुम्ही असं करिश्माबद्दल पहिले तर बोलूच नका, कारण मला माहिती आहे, मी जवळून बघितलेलं आहे करिश्मा कशी आहे काय नाही. त्यामुळं मी तर अजिबात तिच्याबद्दल चुकीचं काही ऐकून घेणार नाही आहे. आणि तुम्ही होता का तिथे लग्नामध्ये बघायला करिश्माने किती कुणाची मदत केली का, कोण तिची मदत केली बघायला होते का? जेव्हा समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं फक्त त्यांची एकच बाजू, तेव्हा तुम्हाला माहिती झालं. त्यांनी दुसरी बाजू सांगितली का तुम्हाला, करिश्माने त्यांच्यासाठी काय केलं, करिश्मानं तिच्यासाठी काय केलं किंवा कुणासाठी काही केलं हे सांगितलं का? नाही ना, तुम्हाला एकच बाजू सांगितलेली आहे, त्यामुळे तुम्हाला एकच बाजू माहिती आहे. कधी पण ना पूर्ण जाणून घ्यायचा प्रयत्न करा, नाहीतर बोलूच नका. अर्धवट ऐकून अर्धवट विषय ऐकायचा आणि उचलायचं, मग चालले ह्याच्या लाईव्ह खाली जा, त्याच्या लाईव्ह खाली जा, असे कमेंट करा, तसे कमेंट करा. मागं पण आधी त्याच्या कमेंट लाईव्ह खाली कमेंट होत्या, ती पण आय डी हीच होती, म्हणजे ह्याच नावाची आय डी होती. मी ते स्क्रीनशॉट लावून देणार आहे त्या आय डीचा, आणि तो मेसेज पण लावणार आहे की त्यांनी मला लाईव्हमध्ये काय बोललेलं होतं. पण मला एकच म्हणायचं आहे की हे चुकीचं असं बोलत नका जाऊ कुणाबद्दल. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गेले होते का तिथं बघायला, तुम्ही लग्नात होते का, काय झालं किंवा काय नाही झालं, कोण कुणासाठी काय केलं आणि किती केलं हे पाहायला तुम्ही तिथं मोजमाप करायला होते का? नव्हते ना. मग त्याच्यामुळं तुम्हाला कुणाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. ते तिच्या पर्सनल लाईफमध्ये ती कशीही जगो, कशीही राहो, तुम्हाला काय घेणं दे नाही. तुम्ही तर धुतलेल्या तांदळासारखे आहे ना. तुमची तर एवढी पण हिंमत नाही आहे ना की एखादा म्हणजे जे चोरून करताना ते उघडकीस सांगण्यासारखं, एवढी पण हिंमत नाही आहे. आणि मी बघितलेलं आहे की हे जे लोक कमेंट करतात ना, म्हणजे तिने उपकार विसरले, हे केले ते केले, ती अशीच आहे, ती तशीच आहे. तुम्ही कसे आहे ते बघा अगोदर. तुम्ही जर चांगले असते ना, असे 3-3, 4-4 मोबाईल वापरले नसते, ते पण चोरून. जे वापरायचं आहे ते घरच्यांच्या समोर वापरलं असतं. चोरून कशामुळे एवढे मोबाईल वापरले जातात? मला बोलायला भाग पाडू नका. माझी एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज काही माझ्या लाईव्ह खाली तुम्हाला यायचं तर या माझ्या लाईव्हला, नाही यायचं तर नका येऊ. माझे व्हिडिओ पाहायचे तर पहा, नाही तर नका पाहू. मला काही घेणं नाही. माझे काही असे हजारोनी सबस्क्रायबर नाही आहेत, काहीच नाही. मला घंटा बी फरक पडत नाही. तर त्यामुळं मी तुम्हाला सांगते, तर माझ्या व्हिडिओ खाली किंवा माझ्या लाईव्ह खाली असे घाणेरडे कमेंट तर कुणाबद्दल करूच नका. कुणाबद्दल म्हणण्यापेक्षा करिश्माबद्दल तर अजिबात करायचं नाही, कारण मी ऐकून घेणारच नाही. मी फक्त ना करिश्मा म्हणते गप्प बसा म्हणून मी गप्प बसते, नाही तर मी रेकॉर्डिंग पण वाजवायला मागं पुढं पाहणार नाही. आणि
मी म्हणते ना, मी डायरेक्टली नावं घेऊन बोलायला मागं पुढं पाहणारी नाही आहे. त्यामुळं आपल्या नादाला लागायचंच नाही आणि तिच्याबद्दल मी ऐकून घेणारच नाही. राहिला प्रश्न तिची मी मैत्रीण आहे का बहीण लागू काय लागू, मला काही घेणं देणं नाही आहे. मी तिची कोणी नसेल लागत तरी पण मी तिच्याबद्दल नाही ऐकून घेणार. कारण मला माहिती आहे ती इतक्या प्रॉब्लेममधून एकटीनं फेस केलं आहे, सगळ्या गोष्टीने एकटीनं हँडल केलं. त्यावेळेला तिच्याकडं कोणी नव्हतं. आत्ता जसं काही तिच्यामुळं फायदा होतो तेवढ्या फायद्यासाठी येतात लोक, हे 100% बरोबर आहे. फक्त तिचा व्ह्यूसाठी आणि व्हिडिओ चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तिचा फायदा घेतात. ती कुणाचा फायदा नाही घेते. आणि ती अशी आहे, तिला जर काही वाईट असतं तिच्या मनामध्ये जर कुणाबद्दल असं कुचकेपणा असताना तर ती सोशल मीडियावर एवढे उघडकीस सगळ्या गोष्टी सांगितली नसती. ती एकदम अशी म्हणतात ना, आरशासारखी आहे. दिसती पण तशीच आणि आतून पण तशीच आहे. लोकांसारखी नाही, वरतून एक दिसायचं ना आतून एक दिसायचं. तर आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून, अशा धंदे येते. त्यामुळं मला फक्त एकच रिक्वेस्ट करायची आहे, प्लीज माझ्या लाईव्हला काही बोलत नका जाऊ. तुम्हाला येऊ वाटलं या, नाही त्यांना या, बस एवढंच सांगायचं होतं. तर आता मला असं वाटते की एवढं सांगितल्यावर त्या ताईच्या लक्षात आलं असेल की मला म्हणा किंवा आदितीताईबद्दल म्हणा, करिश्माबद्दल म्हणा, विनाकारण कुणाला काही बोलू नका. तुम्हाला पूर्ण सत्य माहिती नसते. मी काल पण लाईव्हमध्ये बोलली होती, पूर्ण सत्य तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्ही बकवास नका करू. आता पण हेच म्हणते आहे, पूर्ण सत्य तुम्हाला नाही माहिती. ज्या वेळेला माहिती होईल त्यावेळेला तुम्हाला स्वतःला पश्चाताप होईल की आपण चुकीचं बोललो. म्हणून मी आत्ताच सांगते आहे, तुम्ही बोलू नका. तुम्ही तुमच्या घरचं खाता ना, मग लोकांचं बोलून लोकांच्या गोष्टी करून स्वतःची एनर्जी कशाला वाया घालताय? कुणाबद्दल वाईट बोलून कशाला वाईट होत आहे? वाईट होऊ नका ना, बस एवढंच म्हणायचं होतं.